महाराष्ट्राचा विशेष करून संभाजीनगरचा एक सुपुत्र यांनी दिल्लीचं तख्त आणि त्याच्या संदर्भात निर्माण झालेला अहंकार या दोघांना जाब विचारण्याची हिंमत दाखवली। त्याच्याबद्दल अभिजित दिपके व त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। माझ्यासोबत आमचे स्थानिक सर्वच पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी आले होते आणि आज आपल्या मातीमधला एक शूर वीर, एक युवा, एक तरुण दिल्लीचं तख्त पलटवण्याची ताकद ठेवतो, ही फार मोठी अभिमानास्पद आहे आणि सर्वांनी प्रेरणा अशा विभूतीकडनं घ्यावी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। काल जर आपण बघितलं तर CJPचे प्रवक्ते सौरव दास असतील, रत्ना सिंह असतील यांनी आदित्य ठाकरे सुद्धा भेट घेतली मुंबईत। काय कल्पना नाही त्याचं मला, मी प्रवासात होतो। राष्ट्रवादी बघतोय सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर नाराजीचा सूर पाहायला मिळतो। रुपाली ठोंबरे यांनी राजीनाम्याची मागणी केली। तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न, त्याच्यात आमचं काही घेणं देणं नाही। सर एक हिंदी में दीजिए। सर आज आपने जो है कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक के घर पे विजिट की है, उसका पर्पस क्या था? संभाजीनगर महाराष्ट्र के सुपुत्र और जिन्होंने देश में एक अलग अपनी पहचान इस्टेब्लिश की, देश के एक ईगोसेंट्रिक सरकार को झुकाने का काम जिन्होंने किया, वो अभिजीत दिपके को मैं मिलने के लिए आया, उनका अभिनंदन करने के लिए। और मेरे साथ मेरी पूरी एनसीपी के पदाधिकारी, सारे स्थानिक पदाधिकारी टीम भी है और इसीलिए हम यहाँ पे आए थे उनको मिलने के लिए, उनका अभिनंदन करने के लिए। बीच में उनकी तबीयत ठीक नहीं थी तो इसलिए हम आए नहीं थे और बस एक कर्टसी विजिट थी, सदिच्छा भेंट थी, उनका अभिनंदन करने की विजिट थी। जो आप कह रहे हैं कि बड़ी जीत हुई है, लेकिन धर्मेंद्र प्रधान जी का एक बयान सामने आ रहा है, वो कह रहे हैं कि जेन जी को गुमराह किया गया, इसके लिए मुझे इस्तीफा देना पड़ा। अब जैन जी सही बोल रहे हैं या भागवत जी सही बोल रहे हैं, वो उनको डिसाइड करके बताना पड़ेगा। कौन सही बोल रहा है वो दोनों में से पहले वो बताइए, फिर मैं उसको जवाब दूंगा। एक मराठी प्रश्न आहे, अंबादास दानवे यांनी मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। सतत त्यांचे ते RSS आणि संघावर टीका करत असते, भाजपावर टीका करतात। असं आहे की जैन जी समोर सर्वांनाच नतमस्तक व्हावं लागतं। भारतीय जनता पार्टीचे दोन मुखवटे आहेत, म्हणजे RSS एक मुखवटा आहे जे म्हणते की वी शूड गो बाय कन्सेन्सस, वी शूड गो बाय अंडरस्टँडिंग आणि जैन जी सोबत आम्ही संवादाची भाषा ठेवली पाहिजे। तिकडेच भारतीय जनता पार्टी कशी भाषा वापरते, देशद्रोही आहे, फॉरेन फंडिंग आहे। कंगना राऊत काय म्हणाल्या, जनरेशन गटर असं त्यांनी वक्तव्य काढले। निशिकांत दुबे काय म्हणाले, देशद्रोही आहे। तर हे जे टू साइड फेसेस ऑफ द सेम ऑर्गनायझेशन आहे, हे आता पूर्णपणे एक्सपोज झालेली आहे। नाव द जेन झी डज नॉट बिलीव्ह इन द टू फेस अप्रोच ऑफ द RSS अँड द BJP। पण अंबादास दानवे मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, त्याच्यावर त्यांचं आता मी काय बोलणार त्याच्यावर। आम्हाला जे भागवत साहेबांच्या वक्तव्यावरनं आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या वक्तव्यामध्ये जी विसंगती दिसली ती आम्ही लोकांच्या समोर मांडली। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात खासदार जे आहेत ते मोदींची त्यांनी स्वतंत्रपणे काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण भूमिका सुप्रिया त्यांनी सांगितलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।